बातमी मिळते। बीडतील येस बँकेमध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे। बँक कर्मचाऱ्याकडून अनागोंदी कारभार सुरू असल्याचा मनसेनं आरोप केलाय। दरम्यान मनसेनं यावेळी बँक कर्मचाऱ्यांवर हातही उगारलाय। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत। सुरू आहे आणि या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे आता येस बँक नाव लिहिणं त्याच्यावर काळा फासण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे। आपण दुसऱ्यांमध्ये पाहू शकतो मनसे पदाधिकारी जे आहे ते संतप्त झालेले आहे आणि या ठिकाणी जे आहे आता काळा फासण्याचं काम जे आहे ते नाम प्लेट आपल्याला करताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। पराग होबळे सामने मिळून दाखवतो नक्कीच काळा फासणं या ठिकाणी सुरू आहे। बँकेच्या बोर्डवर या ठिकाणी मनसैनिकांकडून काळं फासलं चालू आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। फसवणूक झाली त्याचा जेसीबी जो आहे तो या ठिकाणी परस्पर विकल्याचा आरोप मनसेने केला आणि आपण बघू शकतो या ठिकाणी परिसरातील माउंट रोडवरील येस बँकेसमोर जोरदार आंदोलन गेले तासभर सुरू आहे आणि आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या मुख्य दारावर बँकेच्या नावपट्टिकेला काळं फासलेलं आहे आणि अजूनही मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते बँकेच्या समोर आहेत आणि आंदोलन सुरू आहे। बँकेच्या नावाला काळं फासण्यात आलंय। 15 दिवसांपासून यांना इंटिमेशन देत आहे। कुठलीही मगरुरी करता, कुठल्याही गोष्टीची विचार न करता, कुठलाही न्याय न देता यांनी हात वर केले होते। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने यांना आंदोलन चोपलेलं। जर यांनी जेसीबी वापस नाही केली तर येस बँकेला मोठा भुगतान भोगावं लागेल, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चेतावणी आहे। आज कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली, लाथाबुक्क्याने मारण्यात आली। ही कर्मचारीला हात लावलेला नाही, मारलेला नाही, कारण पोलीस मध्यस्थी होते। पोलिसांच्या समाजात त्याला थांबून ठेवलेला होता। हे चुकीची माहिती आहे की आम्ही पोलिसांना मारहाण केली आहे, व्हिडिओज आहे। नाही, व्हिडिओज जरी असले आम्ही सगळं खालतो होतो, वरतं काय घडलं ते आम्हाला माहिती नाही, परंतु ही येस बँकेची मगरुरी आहे ते त्यांच्या अंगावर आलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक आक्रमक आंदोलन जो आहे तो येस बँकेसमोर केलं आणि आता बँकेच्या मुख्य दारावर नावपट्टिकेला काळं फासल्यानंतर या ठिकाणी जे फ्लॅग्स होते त्याची तोडफोड सुद्धा मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे आणि सध्या पोलिसांकडून या 3ऱ्या माळ्यावरील मुख्य दारावरून कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं जात आहे। मात्र अजूनही कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि जो कर्मचारी होता, ज्या कर्मचाऱ्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्याचा रोष होता त्याला मारहाण सुद्धा करण्यात आली। जरी मनसेचे कार्यकर्ते मारहाणीचा प्रकार घडलेला नाही असा दावा करत असले तरी व्हिडिओजमध्ये स्पष्ट दिसतंय, चित्रीकरणामध्ये स्पष्ट दिसतंय की मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आणि आताही तुम्ही पाहू शकता की या ठिकाणच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून विविध घोषणा लिहिल्या जात आहेत। बँकेविरोधात घोषणा ज्या आहेत त्या लिहिल्या जात आहेत। त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणातून हटायला तयार नाही आहे आणि येस बँकेच्या विरोधात घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी बँकेच्या भिंतीवर लिहिल्या जात आहे। बँकेच्या मुख्य दारावरील जी नेमप्लेट होती त्याला काळा फासल्यानंतर अजूनही मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणातून हटायला तयार नाही। कॅमेरामॅन मिथुन आगमनसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।